मराठवाड्यातील कलाकारांना साऊथ हिंदी चित्रपटात संधी मिळाली असून सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन होत आहे। गेल्या 4 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत चालू असलेल्या उदयपूर राजस्थान येथील साऊथ हिंदी चित्रपटात मराठवाड्यातील कलाकारांना काम करण्याची संधी मिळाली असून या कलाकारांनी मराठवाड्यासहित पूर्ण महाराष्ट्राचं नावलौकिक केलंय। नयूम खान फिल्म प्रोडक्शन अंतर्गत दिग्दर्शक बाबू भट्ट यांच्या मार्गदर्शनाने स्टोरीला साजेसं पात्र निवडत असताना लातूर तसेच छत्रपती संभाजीनगर आणि बीडच्या काही कलाकारांची निवड करण्यात आली आहे। यात बीड आणि लातूर या दोन्ही ठिकाणी स्थित असलेल्या रुद्रा मुरकुटे यांना रामा रेड्डी हे पात्र दिलं असून हे पात्र मुख्य खलनायकाच्या मेन पंटरचं असल्याचं समजतंय। यात मुख्य खलनायकाची भूमिका साऊथ इंडस्ट्रीचे तसेच बाहुबली भाग पहिलाचे खलनायक प्रसिद्ध अभिनेता प्रभाकर कालकेया निंबा असे आहेत, तर गोंडाळा लातूरचे अजिंक्य मुंडे यांनाही तसेच संभाजीनगरचे शंकर उर्फ बंडू खंडागळे, दीपक चौबे, शिवाजी खंदारकर, जयपाल ठाकूर, समाधान बिथरे आणि बीडचे थोरात महाराज आदी कलाकारांनाही खलनायकाचं पात्र साकारण्याची संधी मिळाली असून आजपर्यंत या कलाकारांनी बरेच मराठी फिल्म्स, ॲड्स, शॉर्ट फिल्म तसेच सॉंग्स केले असून यावेळी या सर्व कलाकारांना साऊथ हिंदी चित्रपटात पदार्पण करण्याची संधी लाभली असून त्यांनी या संधीचं सोनं केलंय। हे चित्रपट पडद्यावर असल्यास समजणारच आहे। या चित्रपटाचं नाव सध्या तरी द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन असं असून याचे मुख्य दिग्दर्शक प्रसिद्ध असे बाबू भट्ट आहे, तर त्यांना सोबती म्हणून अनुभवी असलेले लातूरचे 2 भूमिपुत्र सहाय्यक दिग्दर्शक रोहित डावरे आणि प्रशांत शिरुरे हे यात सहभागी आहेत। चित्रपटाचा निर्माता म्हणून स्वतः मुख्य अभिनेता साहिल नयूम खान हा प्रमुख भूमिकेत आहे, तर त्याच्या वडिलांचा रोल प्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव यांनी साकारलाय, तर हिरोच्या भावाचं पात्र मुकेश भट्ट यांनी साकारलं असून अभिनेत्री अबोली बागल, मोनिका बंगाळ, रुपाली जाधव यांनी देखील महाराष्ट्राचं नाव या चित्रपटातून द्विगुणित करण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय। एकंदरीतच काय तर राजस्थानमध्ये जाऊन महाराष्ट्र आणि मराठवाड्याचं नावलौकिक केलेल्या या कलाकारांचं साऊथ हिंदी चित्रपटात पदार्पण झाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24, लातूर।